नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPS पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकांसाठी आली मोठी बातमी, जाणून घ्या अपडेट। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत किमान पेन्शनचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे। 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार याबाबत थेट घोषणा करेल अशी अपेक्षा होती, पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात याचा उल्लेख नव्हता। EPS 95 पेन्शन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भूमिका आणि सोशल मीडियावरील पोस्ट हेडलाईन्समध्ये आहेत। पेन्शनधारक रामकृष्ण पिल्लई म्हणाले की अर्थमंत्र्यांना पेन्शन देण्याचे आश्वासन देण्याचा अधिकार नाही, या प्रकरणात फक्त मंत्रिमंडळच निर्णय घेऊ शकते। सरकारच्या एकत्रित निधीतून कोणताही पैसा खर्च करण्यासाठी संसदेची मान्यता देखील आवश्यक असते। वित्त विभागाचे काम फक्त कामगार विभागाच्या प्रस्तावाची तपासणी करणे आणि आवश्यक असल्यास अधिक स्पष्टीकरण मागणे आणि ते पंतप्रधान कार्यालयाच्या संमतीने किंवा टिप्प्यासह पाठवणे आहे। मग चेंडू प्रधानमंत्री मोदीच्या कोर्टात जातो, ते हा प्रस्ताव कामगार विभागाकडे परत करतात किंवा मंत्रिमंडळासमोर विचारार्थ ठेवतात। आर्थिक संमती आवश्यक असलेल्या सर्व प्रकरणामध्ये ही स्वीकृत प्रक्रिया आहे, म्हणून काही टिप्पण्या अयोग्य आहेत। जेव्हा अर्थमंत्र्यांनी पेन्शन वाढवण्याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे, तेव्हा आमच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी NEC प्रतिनिधींनी त्यांना का भेटले, असे पेन्शनधारक सुखेंदू मंडल म्हणतात। आपण सर्वांना फसवले जात आहे। एका पेन्शनधारकाने सांगितले की अशा प्रकरणामध्ये अर्थमंत्री कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत। मी एका केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात वित्त व्यवस्थापक होतो। सर्व कर्मचाऱ्यावर परिणाम करणारे मोठे पेमेंट मंजूर करण्याचा मला अधिकार नाही। कंपनीचे अधिकृत अधिकारीच हा निर्णय घेऊ शकतात। हा निर्णय फक्त केंद्रीय मंत्रिमंडळच घेऊ शकते। मित्रांनो, पेन्शनच्या बाबतीत पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळच हा निर्णय घेऊ शकते। अर्थमंत्री काही मदत करू शकतात किंवा प्रस्ताव पुढे नेऊ शकतात। पंतप्रधान मंत्रिमंडळाला त्याचे काही अपेक्षा असल्यास ते रद्द करणे कठीण होईल, म्हणून त्याला भेटून तुमचे विचार प्रत्यक्ष मांडण्यात काहीच गैर नाही। गेल्या 11 वर्षापासून भाजप भारत आणि अनेक राज्यांमध्ये राज्य करत आहे। मित्रांनो, रामकृष्ण पिल्लई यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले आहे की मी फक्त भारतातील सर्व सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयीन प्रक्रिया स्पष्ट केल्या आहेत। मी एका केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातून वित्त व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालो आहे। माझ्याकडे आर्थिक बाबीमध्ये खूप मर्यादित अधिकार होते, तेही माझे कार्यालय व्यवस्थापित करण्यासाठी। मी मध्य प्रदेश सरकारमध्ये अकाउंटंट म्हणूनही काम केले। गेल्या 11 वर्षापासून भाजप भारत आणि अनेक राज्यांमध्ये राज्य करत आहे। तुम्हाला सर्व मतदार मूर्ख वाटतात का, असे ते बोलले। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।